गजानन भक्त मंडळी संतश्रेष्ठ शेगाव निवासी गजानन महाराज चरित्रावर आपण चर्चा करत असतो आणि यातून मग जो काही आपला संतांनी सांगितलेला जो काही भक्त मार्ग आहे तर त्या भक्ती मार्गाचं सार घेण्याचा अनुकरण करण्याचा प्रयत्न आपण या चर्चेच्या माध्यमातून करत असतो. आणि हे करत असताना अनेकांचे असे अनुभव आहेत की कुठलीही गोष्ट जर आपण मन लावून श्रद्धेनं ऐकली आणि तिचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला त्याचे सकारात्मक परिणाम लवकरात लवकर दिसू लागतात. तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे सुद्धा काही अनुभव असतील तर कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. गजानन महाराज विजय ग्रंथ जो दासगणू महाराजांनी लिहिलेला आहे तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रासंगिक घटनांवर चर्चा दिसून येते आणि मग याच्यामध्ये चर्चा करत असताना तो ग्रंथ त्यावेळेस ओवीबद्ध लिहिण्याची जी काही प्रथा होती तर कुठलंही लिखाण करत असताना बऱ्याच गोष्टी त्यामध्ये समाविष्ट करून घ्याव्या लागतात. आणि मग 6व्या अध्यायामध्ये एक प्रसंग आहे की संत म्हणजे केवळ चमत्कार दाखवणारा व्यक्ती नसतो तर तो आपल्याला प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी ज्ञान देतो. संकटातही शांत राहतो. आणि गजानन महाराजांच्या चरित्रातही असाच एक प्रसंग आहे की जो ऐकताना अंगावर काटा उभा राहतो आणि मनाला मग प्रश्न विचारायला लावतो की संकट आलं की आपण चलबिचल होतो की शांत राहतो यावर विचार करायला आपल्याला ते प्रवृत्त करतात. तो प्रसंग असा आहे की एक दिवस शेगावच्या बंकटलालच्या मळ्यामध्ये गजानन महाराज आपल्या शिष्य सौंगड्यासह गेले आणि त्या ठिकाणी मक्याची कणस भाजण्याचा बेत होता. विहिरी शेजारी विहिरीजवळ एक चिंचेचं झाड होतं. सगळं वातावरण सगळीकडं हिरवगार प्रसन्न वातावरण आणि कणस भाजण्यासाठी त्या ठिकाणी आग पेटवली गेली. आणि आग पेटवल्याच्या नंतर साहजिकच आगीचे व धुराचे लोळ उठत असतात आणि त्यात कणस ती भाजायला टाकली. मात्र धुराचं आणि मधमाशांचं हे परस्पर संबंध येतो कारण मधमाशा या धुरामुळं उठतात किंवा धुरामुळं त्यांच्या डोळ्याला अंगार होते आणि मग त्याच्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी धूर झाला. आणि धूर झाल्याच्या नंतर तो धूर चिंचेच्या झाडाच्या दिशेने गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असलेलं जे काही मधमाशांमध्ये जिथे 2 प्रकार असतात, एक साधी माशी आणि आगेमोहळाची माशी. त्याला आगेमोहळ याच्यासाठी म्हटलं जातं की ती माशी चावल्याच्या नंतर खूप सारी अंगार होते, आग होते. बऱ्याचदा त्या माशांचं संख्या जर जास्त असली तर माणसाला मृत्यू सुद्धा ओढू शकतो. तर त्या आगेमोहळाच्या माशा उठल्या आणि उठल्याच्या नंतर अचानक ज्यांनी तो धूर केला, जाळ केला तर त्यांच्या दिशेनं ते येऊ लागल्या. मात्र त्या माशांना पाहून बाकीची जी काही मंडळी होती सोबत आली ती सैरा वैरा पळायला लागली. मात्र गजानन महाराज त्या ठिकाणी तसेच निश्चल बसून राहिले. आणि मग ही जी घटना आहे तर बऱ्याच जणांना ही घटना काहीतरी वेगळी वाटेल, विशेष वाटेल, चमत्कारिक वाटेल. मात्र संतांच्या ज्या काही चरित्र कथा असतात तर त्याच्यातून आपल्याला काहीतरी बोध घ्यायचा असतो की त्यांच्या बाबतीत ते घडलं तर आपल्या बाबतीत जर असा प्रसंग आला तर आपल्यामध्ये ती शक्ती नाही किंवा आपल्यामध्ये ते जे काही धाडस असतं किंवा मानसिक तयारी आपण केलेली असते की कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची तर ती आपल्यामध्ये नसते. म्हणून त्या घटनेला केवळ आपण चमत्कार मानणं किंवा हे मानणं इच्छेपासून आपल्याला एक बोध घ्यायचा असतो. बऱ्याचदा आपण चित्रपट पाहतो आणि चित्रपटामधल्या त्या नायकाला एखादा व्हिलन पकडतो आणि खांबाला दोरीनं बांधून तो त्याला मारायला लागतो आणि मग तो थोडा सुद्धा आपल्या तोंडातून आवाज काढत नाही. म्हणजे तो याचा अर्थ असा की पडद्यावर दिसणारा जो काही नायक असतो तो काही देवरूपी असतो असं नाही. पण त्याच्या मनाची तेवढी तयारी झालेली असते की कुठलंही संकट, कुठलंही दुःख सहन करण्याची त्याच्यामध्ये ताकद निर्माण झालेली असते. आणि मग गजानन महाराजांनीही त्या माशांचा प्रतिकार केला नाही. असा याचा अर्थ नाही की संकट आले तर आपण काहीच करू नये असा त्याचा अर्थ होत नाही. हा संतांचा संदेश आहे. तर आळशीपणाचा नाही तर तो भीतीमुक्ततेचा आहे. आणि मग फरक काय होतो तर सामान्य माणूस संकट आल्याच्या नंतर घाबरतो, गोंधळतो, चिडतो आणि निर्णय चुकतात. मग त्याच्यामुळं शांत राहणारा माणूस सावधपणे परिस्थितीला स्वीकारतो आणि त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतो. हाच आशय यातून प्रकट होतो.
तुर्तास तुमचे काही अनुभव असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. अनुभव नसतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. धन्यवाद.